भूटानची राजधानी थिम्पूमध्ये तसे पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांसाठी भरपूर काही आहे। मुख्यत्वे वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी संग्रहालये इथे पाहता येतात। पण यामध्ये सिम्पली भूटान नावाने एक असे म्युझियम इथे पाहायला मिळते जी भूटानची समृद्ध संस्कृती पर्यटकांसमोर मांडते। एक प्रकारे या जिवंत संग्रहालयात भूटान थोडक्यात समजून घ्यायला मदत होते। त्यामुळे कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। काही मिनिटात का असेना या व्हिडिओच्या माध्यमातून भूटानच्या संस्कृतीची छोटीशी झलक आम्ही तुमच्या समोर ठेवायचा प्रयत्न करतो। आज ट्रिपचा चौथा दिवस आहे आणि 3 नाईट्स आमच्या कंप्लीट झालेले आहेत। पहिली नाईट जयगावमध्ये होती, दुसरी थिम्पूमध्ये, तिसरी पण थिम्पूमध्ये। पण जे आधीचं हॉटेल होतं थिम्पूमधलं ते हॉटेल स्टारलाईट होतं, त्यानंतर आम्ही ते चेंज केलं आणि लास्ट नाईट आता कालची रात्र जी होती ते आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो होतो। या हॉटेलमधून आम्ही चेकआउट करतो। आमचा पुढील मुक्काम पुनाकामध्ये असतो। तत्पूर्वी थिम्पूमधील राहिलेले साइट सीइंग कंप्लीट करून आम्ही पुढे निघणार असतो। And native place? No, yes sir. Sorry. Your hometown? Hometown. It's eastern side of Bhutan. Okay. Tashigang. And your? My name is sometimes all of us. My hometown is only Bhutan. Western side. Okay. Thank you. मध्ये जिथे तुम्ही हॉटेलमध्ये जाता तुम्हाला असा सर्व असा लेडीज स्टाफ पाहायला मिळतो। अगदी सुंदर सुंदर मुली असतात पण साध्या सोजवळ असतात। भावाला हसायला आलं। भाऊ बरं बोलला। पण मेहनती असतात त्यामुळे त्या इथे म्हणजे अगदी लगेच गाडीतून लगेच काढायचं, परत रूममधून परत लगेच घेऊन येऊन लोड करायचं, ही सर्व कामं ती करतात। ही आता आम्ही थिम्पूमधल्या एका म्युझियममध्ये आलो आहे ज्याचं नाव आहे सिम्पली भूटान। म्हणजे एक लिव्हिंग म्युझियम आहे। म्हणजे इथे एक मॉडेल बनवलं आहे की भूटानची लोक कशी राहतात, त्यांची संस्कृती, त्यांची खाद्य संस्कृती, सगळं काही। तर इथे तिकीट काउंटर आहे, 1000 रुपये पर पर्सन एंट्री आहे आणि इथून आपण एंट्री करतो। या कक्षातून आपण आत प्रवेश करतो। इथे एक भूटानी मुलगी आम्हाला गाईड करत असते। भूटानच्या इतिहासापासून भूटानी जीवनशैलीपर्यंत पूर्ण माहिती ती आपल्याला सांगत असते। Bhutan, my name is Pranita. So today I'll be your in-house guide, okay? And I'll be living around here. So first I will serve you with the home brewed wine. So this will be a kind of welcome drink for you all. हे वेलकम ड्रिंक दुसरं तिसरं काही नसून इथील देशी दारू असते जिला अरा असं म्हटलं जातं। Just a little bit, sprinkle 3 times. ये अपने इधर भी करते हैं। At the same time, you can say she 3 times. शे 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 शे। Now please you can enjoy the drink, and if you like the taste, then I'll serve you more. Please you can have it now. Cheers. Cut. नजर नको लागायला म्हणून। One cheers to Tricol. Happy birthday Tricol. It's a nice one. It's a nice beer. One पिगा में शुगर हो जाएगा। देशी दारूचे पेग लावून आपण पुढील कक्षात प्रवेश करतो। Rasim gawi mi dawai donko cha tona gawi zum dawai tendige nawa himbelu ya wai juwi se gungi che do nupsa wai mitsowe sakuba pashidolo ola judo sa wai shalo kayelo mashadile ela tuko भूटानी घर कसे असते ते आपल्याला इथे पाहता येते। भिंतीवर वाळवलेल्या मिरच्या तसेच टांगलेले वेगवेगळे मुखवटे। येथील लोकनृत्यांमध्ये मुखवट्यांना विशेष स्थान आहे। Firstly, I
just want to say sorry, okay? So please don't get offended or feel shy. So here in Bhutan, we worship him, and he is the fertility god. So he even has a temple. It's located at Punakha, Kalchumi Lakham. So usually the couple visit there when they have the fertility issues. So have you ever noticed that like this kind of phallus just hanged above the door? Have you seen this thing in Bhutan? No. Example, you can have a look over there. The great phallus hangs above the door. And we even painted. So here in Bhutan, we even paint a giant phallus on the wall of a house because we believe that this will protect us from the evil forces, and this was one of the signs of good luck. Okay, so if you happen to visit this temple at Punakha, you will get to know more about him there. खाद्य संस्कृतीचे लोकसंस्कृतीशी अतूट नाते असते. भूटानी व्यंजन आपली वेगळी ओळख ठेवू नये, तर भूटानी स्वयंपाकघर कसे असते हे आपल्याला इथे पाहता येते. स्वयंपाकघरातून निघून आपण पुढील कक्षात प्रवेश करतो. तिरंदाजी भूटानचा राष्ट्रीय खेळ आहे. इथेही तुम्हाला अस्सल धनुष्यबाणाने नेम लावता येतो, आणि जर तुमचा नेम निशाण्यावर लागला तर इथली मुले तुमच्यासाठी जल्लोष साजरा करतात. जाना चाहिए अभी गया आज योगायोगाने कामगार दिन आहे. 1 मे आहे आणि इथे आपल्याला एक असा कारागीर दिसतोय ना की हा थोडासा ना म्हणजे थोडासा अबनॉर्मल आहे, पण त्याची कारागिरी पाहिली की त्याचे हात नाही चालत आहे आणि त्यांना हलणं पण बरंचसं म्हणजे बरेच एफर्ट्स घ्यायला लागतात, पण त्याची पायाने हे सर्व त्याने कारागिरी केलेली आहे. हे सर्व ना त्याने पायाने बनवलेलं आहे पहा. त्यामुळे तुम्ही नक्की इथे जर सिम्पली भूटानला येऊ आलात तर तुम्ही इथे नक्कीच भेट द्या. या माणसाला तुम्ही इथे पाहू शकता, ती कारागिरी तुम्ही त्याची करताना इथे पाहू शकता. आणि नक्कीच तुम्ही काही ना काहीतरी इथे एक तुमच्याकडून छोटे खारीचा वाटा होऊ शकतो. काहीही तुम्ही इथून भेटवस्तू कुणासाठी देण्यासाठी किंवा तुमच्यासाठी इथून घेऊन जाऊ शकता. Mr. Pemat Sering, the first Buddhist of Bhutan. So he is 36 years old now. So at the age of 2, he was diagnosed with the brain disease cerebral palsy. He's 36, not 66. That's what I was wondering. 36. Yeah. So he was diagnosed with the brain disease cerebral palsy. That's why right now he's both the hands does not support him anymore, like a paralyzed. So he was from our Queen Mother. So you can have a look over there, the picture with our Queen Mother. She was the one like who adopted him and enrolled him to the food and carving school. From there he graduated. So other than carving, he has a lot of talent. Like he can also play archery with the help of his feet. So he even participated in Nepal Paralympic and stood second. Oh. So there is his certificate. Very good. Thank you. Very good. The one thing about it is that he supports his whole family by selling those paintings and the carving. So I just want to say that if you want to, like, if you're interested to purchase, then you can just purchase it from him, okay? Start from bronze and weight. Okay. Those carving are 1300 The extra view of me now. So हे वाले yeah, then after you pack it on. Then, sir, now like that. थँक यू. थैंक यू. एक लकी साइन का एक सिंबल है जिनका नाम है एंडलेस नोट. तो Okay. ये क्या रिप्रेजेंट कर सिंबलाइज करता है बोलने से?
ये जो टीचिंग है ना बुद्धा का, तो वो कहाँ से शुरू होता है और कहाँ खत्म होते हैं वो मालूम नहीं पड़ता है ना, तो इसीलिए ये रिप्रेजेंट करता है। आता आम्ही इथे सर्वजण बसलो, सगळ्यांची तोंड हलतायत, बटर टी भेटणार आहे आता आम्हाला इथे। हे पाहू शकता तुम्ही, चिरमुऱ्यासारखं आहे, गावठी चिरमुरा आपण मुरमुरा म्हणू शकतो। हाँ मराठी में तिल बोलते हैं, नहीं तिल नहीं है, मुरमुरा बोलते हैं ना वैसा वाला चिवडा टाइप वाला। आता ते बटर टी येईल, त्या बटर टी मध्ये हे घालून खायचं असतं। हे बघा बटर टी ते लोक घेऊन आलेत। थँक्यू। अच्छा हे स्नॅक, हा काहीतरी गोड भातासारखा आहे। हा आहे बटर टी। आता आपण हा एक सिप घेऊ शकतो। Butter tea, sweet and rice, and snacks. Thank you. खारट असं थोडंसं चिरमुरे यात असं टाकायचं।